पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर 11 दिवसांनी सुधारित आकडेवारी कशी आली यावरून विरोधकांनी निवडणूक आयोगावर टीका केलेली आहे। नेमका काय वाद आहे पाहूया। मतदानाच्या टक्केवारीमध्ये तफावत कशी यावरून विरोधक निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करतायत। ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून या संदर्भात स्पष्टीकरणाची मागणी केली। 19 एप्रिलला पहिला टप्पा पार पडला। आयोगाने त्या दिवशी संध्याकाळी सरासरी देशामध्ये 60% मतदान झाल्याचं सांगितलं। 26 एप्रिलला दुसरा टप्पा झाला। त्या दिवशी सरासरी 61% मतदान झाल्याचं सांगण्यात आलं। दोन्ही टप्पे मिळून सरासरी 60% मतदान झाल्याचं निवडणूक आयोगानं कळवलं। मात्र 11 दिवसानंतर म्हणजे 30 एप्रिलला 66% मतदान झाल्याची सुधारित आकडेवारी निवडणूक आयोगानं दिली। म्हणजे आधी आणि नंतरच्या आकडेवारीमध्ये 6% फरक झाला। या आधीपर्यंत साधारणपणे मतदानाच्या दुसऱ्या दिवशी जी आकडेवारी मिळायची तीच अंतिम असं मानलं जायचं। मात्र यंदा 11 दिवसानंतर सुधारित आकडे जारी करण्यात आले। त्यामुळे हा विलंब का लागला यावरून विरोधक निवडणूक आयोगाकडून उत्तर मागत आहेत। विरोधकांचा आरोप आहे की यंदा निवडणूक आयोगानं फक्त मतांची टक्केवारी दिली, प्रत्यक्षात कोणत्या मतदारसंघात किती मतदान झालं याची आकडेवारी जाहीर केली नाही। काँग्रेसच्या जयराम रमेश यांनी प्रश्न केला की पहिल्या टप्प्यातील मतदानाचे आकडे 11 दिवसानंतर का आले? दुसऱ्या टप्प्यातील मतदानाचे आकडे 4 दिवसानंतर येण्याचा अर्थ काय? मतदानाच्या 24 तासांच्या आत आकडेवारी का आली नाही? अंदाजित आणि अंतिम आकड्यांमध्ये इतका फरक कसा झाला? यावर सूत्रांच्या माहितीनुसार मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर उशिरापर्यंत रांगा होत्या। वेळ संपल्यानंतर कायद्याप्रमाणे रांगेतील मतदान पूर्ण करावं लागतं। शिवाय आदिवासी भागात उशिरापर्यंत मतदान चाललं आणि काही भागात ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाडामुळे आकडेवारी उशिरा मिळाल्याचं अधिकारी सांगतायत। मात्र निवडणूक आयोगाकडून अधिकृत स्पष्टीकरणाची मागणी विरोधकांनी केली आहे। मात्र अंतिम आकडेवारीमध्ये 6% फरक कसा यावरून विरोधक निवडणूक आयोगाच्या कारभारावर शंका उपस्थित करत आहेत। इलेक्शन कमिशननी इलेक्शन झाल्यानंतर 4 दिवसांनी 5 दिवसांनी ही टक्केवारी दिली आहे। या टक्केवारीत आणि आधी दिलेल्या टक्केवारीमध्ये फरक दिसतोय आणि तो पण 3-3% फरक दिसतोय। तुम्ही एक दिवशी 1 टक्केवारी सांगता, तिसऱ्या दिवशी तिसरी टक्केवारी सांगता, ही मधली 2%-3% वाढ झालेली टक्केवारी आली कुठनं? इलेक्शन कमिशननी ह्याच्याबाबत स्पष्टता द्यावी। लोकांच्या मनात, कार्यकर्त्यांच्या मनात प्रचंड संभ्रम आहे आणि ह्या अशा चुकांमुळेच लोकांना ईव्हीएम मशीनवर संशय येतो। या देशाचा निवडणूक आयोग हा मोदी शहांच्या पकडीमध्ये गुदमरलेला आहे। पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर 11 दिवसांनी जे आकडे त्यांनी आता दिलेले आहेत आणि दुसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतर 3 दिवसांनी, हे साधारण त्या सर्व मतदारसंघामध्ये अचानक 6 ते 60% मतदानामध्ये वाढ झाल्याचं निवडणूक आयोगाच्या नव्या आकडेवारीमध्ये आलं। नांदेडला मतदान संपलं तेव्हा 52% मतदान झालं होतं। हे निवडणूक आयोगाचे आकडे आहेत। त्यात अर्धा किंवा 1% फरक दुसऱ्या दिवशी पूर्ण होईपर्यंत होतो, पण 52%चं 62% कसं काय होऊ शकतं? इतकं ट्रान्सपरंट आहे सगळ्या गोष्टी। आत्तापासून हारल्यावर काय काय बोलता येईल या संदर्भातले बहाणे शोधणं चाललेलं आहे। ईव्हीएमचा इश्यू झाला, तो सुप्रीम कोर्टाने निकाली काढून टाकला, म्हणून आता आकडेवारीतल्या तफावतीचा विषय चाललेला आहे। खरं म्हणजे मला असं वाटतं असा रोंटीचा गेम खेळण्यापेक्षा लोकांमध्ये गेलं पाहिजे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।